सर्वांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत. सध्या थंडी खूप वाढलेली आहे आणि थंडीमध्ये आपल्याकडं जे काय उपलब्ध भाज्या फळभाज्या ज्या आहेत त्याचा आपल्याला आहारात उपयोग करून घ्यायचा आहे. तर सध्या मी आज हे गाजर घेऊन आलो आहे. बघताय तुम्ही, मी स्वच्छ धुवून त्याची मी साल काढलेली आहे. आज आपण ह्याची कोरडी भाजी गाजराची करणार आहोत. तर चला सुरू करूया रेसिपी. आता हे मी गाजरं घेतलेत, छानपैकी याची साल वगैरे काढलेली आहे. आता ह्याला आपण बारीक उभं कट करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय की मी गाजरांना चांगलं बारीक असं उभं चॉप करून घेतलेलं आहे. आपला पॅन पण ठेवलेला आहे, तेलही आहे पॅनमध्ये घेतलेलं. तर चला आता आपल्या भाजीला आपण सुरुवात करूया. तेल तापलं की आपण आधी फोडणी करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. तेल आपलं बहुतेक गरम झालेलं आहे. आता आपण फोडणी करूया. हो, झालेलं आहे गरम. थोडं जिरं, फोडणी तडतडली की आपण आपलं गाजर, चॉप केलेलं गाजर त्यात टाकून घेऊया. तडतडली आहे फोडणी चांगली आपली. आता आपण गाजर टाकून घेऊया. मागच्या वेळेला आपण ग्रेव्ही असलेली रस्सा भाजी केली होती गाजराची. आज आपण फ्राय भाजी करत आहोत. गाजर विटॅमिन एने भरपूर असतं आणि डोळ्यांसाठी विटॅमिन ए अतिशय उत्तम आहे. तेव्हा सगळ्यांनी ही रेसिपी ट्राय करायला काही हरकत नाही. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय आपले बारीक केलेलं गाजर आता छान फ्राय झालेलं आहे. आता आपण ज्यात मसाले टाकून घेऊया. हळद टाकूया पहिले, नंतर थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेऊया. याच्यात कोणी कांदा पण टाकतं, पण मी काय टाकलेलं नाही आहे कांदा. मिक्स करून घेऊया. गाजर भरपूर खायचं, आपल्याला तब्येतीसाठी अत्यंत छान असतं. नजर एकदम चांगली होती त्यांनी. डोळ्यांचं काही अडचणी असतील तर त्या दूर होतात. आपल्याला दाण्याचं कूट पण टाकायचं आहे. तिखट टाकून घेऊया. तिखट जसं पाहिजे तसं आपल्याला किती तिखट पाहिजे ते भाजी करून घ्यायची. छान मिक्स करायचं आहे. ज्या ज्या ऋतूमध्ये ज्या ज्या भाज्या मिळतात त्याचा पूर्ण आनंद आपण घेतला पाहिजे. आता आपण याच्यात कूट ॲड करून घेऊया शेंगादाण्याचा आणि वाफायला त्याला ठेवून देऊया. बघत राहा अकूज किचन. हा शेंगादाण्याचा कूट. शेंगादाण्याच्या कुटाने खूप छान लागते ही भाजी. नंतर आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा. चवीपुरतं मीठ कमीच टाकायचं, लागलं तर नंतर वरतून घेता येतं. पण जास्त झालं तर मग भाजी खराब व्हायची शक्यता. झालेली आहे जवळपास भाजी आपली. एकदा नक्की ट्राय करा, सगळ्यांना आवडेल. बघा फ्रेंड्स, मी आता पॅनमधनं भाजी काढलेली आहे बाउलमध्ये आणि आपली भाजी एकदम तयार आहे, रेडी टू इट.
एकदा नक्की करून बघा, सगळ्यांना आवडेल घरातल्या. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. थँक्यू.